सोमवार 24 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती शहर एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने हादरले. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात भीषण आग लागून 3 नवजात बालकांचा गुदमरून करुण अंत झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासकीय यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावरील नवीन इमारतीत असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे 3:30 ते 4 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या विभागातील एका व्हेंटिलेटरमध्ये अचानक विद्युत घर्षण किंवा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे स्फोट झाला आणि पाहता आगीने रुद्र रूप धारण केले. हे काही मिनिटातच संपूर्ण कक्षात दाट धूर पसरला. अतिदक्षता विभागात कमी दिवसाचे, कमी वजनाचे व गंभीर अवस्थेतील बालके उपचाराधीन असल्यामुळे त्यांना तात्काळ सुरक्षित हलवणे मोठे आव्हान बनले होते. धुराची तीव्रता इतकी प्रचंड होती की श्वसन मार्ग रोखल्या गेल्याने 3 बालकांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. कर्तव्यावर असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत जीवाची पर्वा न करता इतर चिमुकल्यांना सुरक्षित बाहेर काढले. घटनेनंतर लगेच बाधित व भाजलेल्या इतर बालकांना तातडीने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजे सुपर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या येथे 4 बालकांवर उपचार सुरू असून त्यापैकी एका बालकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची वैद्यकीय सूत्रांनी माहिती दिली आहे. या घटनेची माहिती होताच माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी महापौर विलास इंगोले तात्काळ या रुग्णालयात दाखल झाले. इथली परिस्थिती जाणून घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्यास निर्देश दिले. या प्रसंगी भीषण झालेल्या दुर्घटना आणि दुर्दैवी आणि संतापजनक असल्याच्या यशोमती ठाकूर म्हणाल्या. काही निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या पालकावर व कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर इरविन रुग्णालयातील मॉर्च्युरीमध्ये या मृत बालकांना ठेवण्यात आले असता त्या ठिकाणी पालकांचा प्रचंड संताप दिसून आला. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री यशोमती ठाकूर तथा माजी पालकमंत्री सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले यांनी त्या ठिकाणी पालकांशी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या व्यथा व वेदना जाणून घेतल्या. या गंभीर दुर्घटनेची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी व्हावी अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेबाबत तीव्र संवेदना व्यक्त करत या प्रकरणात योग्य ती चौकशी करण्याचे सांगितले आहे. अमरावतीतील या घटनेने माझे मन हिलावून गेले असून मृत नवजात बालकांनी व्यथित करणारे श्रद्धांजली अर्पित करतो आणि या भीषण आगीच्या संपूर्ण चौकशीची उच्चस्तरीय आदेशही त्यांनी दिले आहे. अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती. नाही, आता हे व्हेंटिलेटर ब्लास्ट झालं असं एक्सप्लेनेशन देतात आहे. आणि हे पहिल्याच वेळा नाहीये, याच्या आधी पण 2 वर्ष आधी असं झालं होतं. ते 2 वर्ष आधी झालं होतं म्हणून नवीन बिल्डिंग, नवीन सगळं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पालकमंत्री असताना या बिल्डिंगची मंजुरात आहे. उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची. काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचं आहे. पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत. मॉर्च्युरीमध्ये तुम्ही सांगा तिथं प्रशासन काय करत आहे तिथला. बाळाचा दवाखाना आहे ना, तो महिलांचा दवाखाना आहे, बाळाचा आहे ना, तिथं लक्ष पाहिजे ना सगळ्याच अधिकाऱ्याला. पण आमच्या काम करत ज्या कंडिशन मध्ये होतो त्या कंडिशन म्हणजे महापोरगा झाला मध्ये तुमची जाण झोपलं 3 वाजता मला माहित पडलं का आग लागली आहे म्हणून. पण महापोरगा मरम पावलं ते मला माहित होतं त्याच्या आहे म्हणून. सगळे जे पोरगे वाचून होते मला माहित नाही पडलं.
7-8 वाजतापासून मी हे बाई. गर्दीमध्ये पहिला बाबा कांदा इथला छान. अलाराम पण नाही पायऱ्या